नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हळदीच्या पानातले पानगे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण हळदीच्या पानातील पानगे बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ, त्यानंतर अर्धी वाटी इथे ओलं खोबरं घेतले, अर्धी वाटी गूळ आणि थोडंसं इथे मी दूध घेतले, एक छोटा पेला. आता आपण याची उकळवणी घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवले आहे. आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, तर 1 वाटी इथे मी पाणी घेतले. त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे, त्यानंतर दूध. आता आपलं हे थोडंसं उकळवून घ्यायचं आहे. हे बघा, छान अशी उकळ आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ चवीनुसार, कारण की गोडाचा पदार्थ असला की थोडंसं मीठ घातलं ना की छान अशी टेस्ट येते. त्यानंतर पाव चमचा इतकी हळद टाकल्यामुळे ना एक छान असा कलर येतो, खूप छान दिसते पानगे एकदम. हे बघा, आता हे आपल्याला ना थोडंसं उकळवून घ्यायचं आहे. हे बघा, छान अशी उकळ सुद्धा आलेली आहे. आता अर्धी वाटी गूळ. आता हे गूळ आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे. हे जे पानगे आहेत ना, हे श्रावण महिन्यामध्ये केले जातात. अगदी पारंपरिक पद्धतीने हा एक पदार्थ आहे जो बनवला जातो. पण आज आपण हा थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. म्हणजे आपण याच्यामध्ये आज ओलं खोबरं टाकून हे आज आपण पानगे बनवणार आहोत. पण हे सुद्धा ना खूप छान लागतात एकदम चवीला. हे बघा, इथे आपलं गूळ आता विरघळलेलं आहे. आता तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पण यावेळेस आपल्याला गॅस पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओलं खोबरं. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे पानगे ना तुम्ही नक्की या श्रावण महिन्यामध्ये करून बघा, खूप छान लागतात. कारण की श्रावण महिन्यामध्ये सोमवार, शनिवार उपवासाचे दिवस असतात. त्यावेळेस तुम्ही हा गोडाचा पदार्थ नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता. आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनिट छान अशी वाफ काढून घेणार आहोत. तर हे बघा, इथे आपले 2-3 मिनिटं झालेली आहेत. छान अशी वाफ सुद्धा निघालेली आहे. आता आपण हे पीठ काढून घेणार आहोत. हे बघा, इथे एक परात घेतली मी. आता हे पीठ आपल्या याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, मगाशी ना मी वेलची टाकायला विसरली, तर मी ते थोडीशी वेलची पूड घालते. वेलची पूडने ना मस्त असा एक वास येतो, त्यासाठी वेलची पुडी घालायचीच. तुम्ही मगाशी आपण उकळवणी घेतलं ना, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये वेलची पूड टाकू शकता. आता हे जे पीठ आहे ना, हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि छान असं मऊसूद असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ थोडं गरमच आहे, पण तसंच मळून घ्यायचंय. आता थोडंसं हाताला मी साजूक तूप लावते. तेल लावलं तरी चालणार आहे. पीठ कसं मग छान असं मळलं जातं. इथे आपलं पीठ आता छान असं हे मळून झालेलं आहे. आता आपण पानगे बनवण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे. हळदीवरचे पानगे बनवणार आहोत आपण आज. त्यासाठी हळदीचं पान घेतलंय. ते बघा, असं मोठं पान आहे, तर मी ते कट करून घेतलेलं आहे. आता याच्याला आपल्याला छोटे छोटे पानगे बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी एक छोटासा गोळा घ्यायचा पिठाचा आणि तो आपल्याला छान असा गोल करून घ्यायचा आहे आणि आपल्याला पानावर असा थापून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी लावायचं आणि थापून घ्यायचं. अगदी पटकन होऊन जातात हे पानगे, पण एकदम टेस्टी लागतात हे. आणि आपण साजूक तूप सुद्धा वापरलाय, त्याच्यामुळे तर आणखीन भारी लागतात हे. आता आपल्याला पान असं पलटी मारून थोडंसं याच्यावर प्रेस करून घ्यायचंय. आणखीन एक तुम्हाला मी दाखवते. थोडंसं पीठ घ्यायचं आणि थापून घ्यायचं.
आता पुन्हा आपल्याला असं पान ठेवून थापून घ्यायचंय. इथे आपला तवा आता गरम झालेलाच आहे. आता हे आपल्याला याच्यावरती ठेवून द्यायचे आहेत आणि 2-3 मिनिट आपण असे छान असे याच्यावर शिजवून घेणार आहोत. हे बघा इथे आपले 2-3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पलटी मारून घेणार आहोत. हे बघा छान अशी बाजू भाजली गेलेली आहे. आता पलटी मारून आपल्या परत 2-3 मिनिटं आपल्या असं छान असे भाजून घ्यायचे. तर बघा इथे आपले 2-3 मिनिटं झालेले आहेत. हे बघा छान असे आपले इथे पानगे आता तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त झालेत एकदम. आणि वास तर इतका भारी येतो ना हळदीच्या पानांचा, मस्तच एकदम. आता आपण एक काढून घेणार आहोत. मी आणखीन तुम्हाला करून दाखवते. हे बघा अशा प्रकारे सर्व पानगे मी आता करून घेते. तर हे बघा हळदीच्या पानावरचे आपले पानगे इथे मस्त असे तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला पानगे काढून दाखवते. हे बघा मस्त असे झालेले आहेत एकदम, पाहू शकता तुम्ही. आणि इतका भारी वास येतोय ना, मस्तच एकदम. हे बघा आता आपण सर्व हे असे काढून घेणार आहोत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, अगदी लहान मुलं सुद्धा ना आवडीने खातील असा हा एक पदार्थ आहे. तर तुम्ही हा नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांना सुद्धा करून द्या. मस्त होतात एकदम हे पानगे. तर हे बघा इथे सर्व पानगे आता आपण इथे काढून घेतले आहेत. आणि गरम गरम पानगे आणि त्याच्यावर ना साजूक तुपाची अशी धार टाकायची, मस्त लागतात एकदम गरमागरम पानगे. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.